माझ्या मते काय दोघांना बी काय जिल्ह्याचा विकास केलेला नाही. जर अर्चना पाटलांना बी केला तिला तर काय अक्कल बी नाही. एक झेडपी अध्यक्ष राहिलेले ते बी एक गनिमी कावा करून. तुळजापूर मतदारसंघात गेल्यापासून त्यांच्या गाडीचं टायर 55 इकडे आम्हाला बघायला साठी मिळाली नाही. मी स्वतः कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे. मी त्यांचं बँकाचं कर्ज काढू काढू परेशान आहे. बँका आता ह्या मार्च एंडला दारात येऊ बसायला लागली. कसं भरायचं कर्ज? पिकाला भाव नाही, दुधाला भाव नाही, जगाचेच अवघड केले आता तो आमदार भाजपचा, बायको लगे राष्ट्रवादी, हे कसं शक्य आहे? म्हणजे एकाच घरात 2-2 पद. ह्याची राणा पाटील म्हणजे फक्त इम्यामुळे पळत आहेत. त्याची अवकाश सुद्धा नाही की धाराशिव जिल्ह्याचा त्यानं विकास केलाय म्हणायला. आणि सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे की बायको एका पक्षात, नवरा एका पक्षामध्ये, मग मत तरी मागण्याचा अधिकार कसा हेच कळाना झाले. काळा दिवस जसं त्यांनी लाईव्ह करून सांगितलं होतं काळा दिवस साजरा करायला, मग जनता बी काळा दिवस दाखवेल ना. बिराजदार होता, बसवराज पाटील होतं, धनंजय सावंत होतं, समजा अजून आहेत, पण ओमराजेला टक्कर द्यायला कोणी नाही. ज्या दिवशी जरांगे पाटलावर एवढा अत्याचार झाला त्यावेळेस तेच म्हणले ना, मी सागर बंगल्यावर चाललोय, लोकशाहीनं चालले होते ना. तर या राणा पाटलाला काळा दिवस दिसला त्या दिवशी. हे राणा पाटलाच काय फोनच उचलित नाही. एक पण त्यांच्या पियेकडे फोन असतो ते फोनच उचलित नाही कधी. जरांगे पाटलांनी जो शब्द दिलाय, जो मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोललाय, त्याला आम्ही पाडण्यासाठी आतोनात कष्ट करू. नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं होतं की महायुतीची उमेदवारी कुणाकडे जाईल किंवा कुणाला मिळेल. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट या सगळ्यांनी या जागेवर दावा केला होता. आणि शेवटी ही जागा, जी शिवसेनेची जागा, हक्काची जागा होती, ती जागा त्यांना सोडावी लागली आणि अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक मतदार म्हणून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, जनतेच्या काय अपेक्षा आहेत, ते थेट जनतेकडून आपण जाऊन घेऊया. भीमराव निवृत्ती मडके, गाव मोहा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? मतदार म्हणून अपेक्षा म्हणजे कसं आहे, हे मोदी सरकार जे आहे ना, ते मुळात शेतकरी विरोधी आहे. ह्या सरकारला काही कळत नाही आणि तो गद्दार वरी बसलेला आहे आणि त्याच्या खाली ही भांडगुळं जे आहेत ना, एवढी माजली आहेत, भयानक माजले. ते माणसात माणूस ठेवणार, गावात माणसं कसले हे म्हणजे जातीवाद आणि भांडणं लावणे आणि लुटारू ही टोळी हे बेजेते. आता निवडणूक लागलेली आहे, तर मग आता जे सरकार आहे त्याने काय केलं पाहिजे शेतकऱ्यासाठी वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यासाठी मोदी सरकार जे आहे ना, काहीच करू शकत नाही. ते कोणतं पण येणारं सरकार, मोदीच नाही, मोदी सरकारच नाही, जी पण सरकार येईल, तर तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? शेतकऱ्यांना भाववाढ, वीज, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्यात, दवाखाने ही सोय व्यवस्थित झाली पाहिजे. बरोबर आहे. ही सगळी व्यवस्था झाली ना, लोक शांत होतील. शेत रस्ते आहेत, पान रस्ते आहेत, ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आता जी आपल्या मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे, ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील, तर तुम्हाला काय वाटतं कुणाचं पारडं जड राहील? ह्याच्यात ओमराजे हे 100% येणार आणि ही राणादादा जे आहे ना, तो भाजपमध्ये आणि इलेक्शनसाठी त्याची बायको इकडे पाठवली, कुठं? राष्ट्रवादीत. म्हणजे एकाच घरात 2-2 पदं पाहिजे त्यांना. बाकीचे काय नाहीत का? बाकीच्या समाजाला द्यावे, मुस्लिम समाज आहे, मागासवर्गीय आहे, फक्त एकाच घरात सगळं. अरे 40 वर्ष त्या गद्दारांनी सगळा कारखाना लुटला, सगळा जिल्हा लुटला. काय व्यवस्था केली त्यांनी? काही नाही. दादागिरी, फक्त दादागिरी करत होता. आणि बाकीचे महागडले जे खर्जुले आहेत ना, ते त्यांच्या साथ देत होते, म्हणून ते तिथपर्यंत गेला. मग ही जी आहे ना, असं व्हायला नाही पाहिजे. एकाच घरात सारखं नको आहे. बरोबर आहे. आता तो आमदार भाजपचा, बायको लगे राष्ट्रवादीत, हे कसं शक्य आहे? म्हणजे एकाच घरात 2-2 पदं. बाकीचे नाहीत का लोक? बाकीचे पुढारी नाहीत का? बरंच होतं ना. बिराजदार होता, बसवराज पाटील होतं, धनंजय सावंत होतं, समजा अजून आहेत, पण ओमराजेला टक्कर द्यायला कोणी नाही. कोणी काय कारण? ते कार्य आहे. काय कार्य? कार्य म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित बोलणे, ज्यावेळेस त्यांना कॉल केला त्यावेळेस फोन उचलणे, पुन्हा सगळ्यात मिळून मिसळून राहणे, साधी राहणे, साधी खाणे, कुठेही बोलवा हजर. कैलास पाटील झालं, ओमदादा झालं, हे चांगले माणसं आहेत आणि यांनाच सगळ्यांनी निवडून द्यावं. आणि त्यांनी काय भ्रष्टाचार वगैरे काही कधी केलेला नाही. त्यांचं राहिलं आता काय, त्यांनी सुविधा देणे.
तर तुम्ही मागणी केली तर ते देताल ना. खासदार निधी वेगळा, आमदार निधी वेगळा आलेले आहे मोह्यामध्ये, भरपूर आलेले आहे. आणि ही ग्रामपंचायत ते अडवते कामं. ग्रामपंचायत काय करते, लोकांनी खासदार आमदार फंडातून आलेले ते अडवते. त्याच्यामुळं गावाचा बट्ट्या बोळवायला लागला. पाणी नाही गावाला, पाणी विकत घ्यावं लागतं. 200 रुपयाला टँकर 500 लिटरचा भरून मिळतो आपल्याला. काय परवडतंय सामान्य लोकांना. आता आम्ही टपरी चालवतो, काय किती होणार आहे आमचा धंदा, 400-500, 1000-500. ते 200 रुपये तिकडे गेले. मटेरियलचं काय हे ते सगळं बघावं लागतं ना. मग ह्याच्यात काय परवडतं. पाण्याला 500 रुपये दिवसाला 2 दिवसाला घालवावं लागते. मग कसं जमायचं. पाण्याची तुम्ही- व्यवस्था नाही आहे. तुम्ही मग कधी आता जे खासदार होते ओमराजे निंबाळकर यांना कधी पाण्याची व्यवस्था किंवा आमदार आहे त्यांच्याकडे अहो, मागणी केली नाही का? मागणी केली, त्यांनी चोराखळीहून पाणी पुरवठा आणलेला आहे, पण तो अजून चालू झालेला नाही. त्याचे जलशुद्धीकरण केंद्र स्थापना येथे व्हायला लागलेले आहे. काम चालू आहे. म्हणजे येणारा काय प्रश्न मार्गी लागू मार्गी लागेल. बरं, एक मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. तर मराठा आरक्षणाचा फटका महाविकास आघाडी किंवा महायुती कोणत्या सरकारला बसेल, तर ते काय वाटतं तुम्हाला? या मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे ना, तो मोदी सरकारला हा बडा बसणार. ओमराजेंनी लोकसभेत प्रश्न मांडले, कैलास पाटलांनी मांडले. कैलास पाटलांनी तर विधान भवनाला कुलूप लावलं, उपोषणाला बसले आणि ते सराटीला सुद्धा गेले. तिथं जाऊन त्या जरांगे पाटलाला भेटले. पळापळी म्हणलं तर 2च खासदार आणि आमदारांनी केले, ते कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर. आणि मराठीत भाषण केलं ओमराजेंनी लोकसभेमध्ये. एवढं चांगलं कार्य आहे ओमराजे. काय ना, पांडुरंग अंकुश मडके. गाव? मोहा. लोकसभा निवडणूक लागणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत सरकारकडून? मतदार म्हणून तर बऱ्याच अशा अपेक्षा आहेत. सर्वप्रथम गावातील पाण्याचा प्रश्न असेल. गाव म्हणूनच गाव नाही, आपला जो जिल्हा आहे धाराशिव, भौगोलिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल, सगळ्याच दृष्ट्या आपला जिल्हा मागासलेला आहे. अशा प्रकारचे नेते लाभलेले आहेत आपल्या जिल्ह्याला की सांगण्याला शब्द आपल्याकडे तर नाहीतच. आज मराठा समाजाची जी अवस्था आहे, मी एक मराठा म्हणून थोडंसं माझं मनोगत व्यक्त करेल तुमच्यासमोर. काळा दिवस साजरा करण्यासाठी दादाली वेळ आहे, ताईंना वेळ आहे जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी. सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी कुठल्या गावामध्ये जाऊन पाण्याचा प्रश्न बघितलाय, कुठं कोण लोक मरायला लागले. ज्या वेळेस कळंब आणि वाशी मतदारसंघ होता त्यावेळेस आदरणीय दादा आपले राणादादा ह्या तालुक्यावरती आतोनात प्रेम करायचे. तुळजापूर मतदारसंघात गेल्यापासून त्यांच्या गाडीचं टायर 55 अकरा इकडे आम्हाला बघायला साडे मिळाली नाही. मी स्वतः कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे. मी त्यांचं ज्या दिवशी जरांगे पाटील आले त्या दिवशी मी माझा युवा सेना तालुक प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी एक समाजसेवक म्हणून आणि मराठा म्हणून मी काम करणार आहे. मला कुठल्याही पक्षाशी काही देणं घेणं नाही. सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे की बायको एका पक्षात, नवरा एका पक्षामध्ये, मग मत तरी मागण्याचा अधिकार कसा हेच कळाना झाले. आणि समोरील पक्षानं बी सत्तेमध्ये असो अगर नसो, सर्वसामान्यापर्यंत कार्यकर्ता, समजा मी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याने त्या कार्यकर्त्यापर्यंत त्याच्या अडीअडचणी, त्यांना आपल्या पाठीमागे 4 माणसाला शब्द दिलेला असते, त्या विषयावर पण आदरणीय खासदार आहेत त्यांनी पण लक्ष द्यावं लागतंय. स्थानिक लेवलला आपण कोणासोबत आहेत, काय चालू आहे, ह्या बऱ्याच अशा एकदम टाकून दिलेल्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. आणि आम्ही शेवटी मतदान तर करणार जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीनंच. आम्हाला बाकी पक्ष भेद बाकी काही देणं घेणं नाही. जरांगे पाटलांनी जो शब्द दिलाय, जो मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोललाय, त्याला आम्ही पाडण्यासाठी आतोनात कष्ट करू, तेवढंच बोल आहे का? नाही. हे तर 100% मतदानाच्या ह्याच्यातून दिसून येईल ना. जर समजा आजच्या परिस्थितीमध्ये जर दिसून आलं नाही तर मग समजून घ्यायचं की समाज आपला भरकटलेला आहे आणि नेत्यांना बाप मानून चालतोय. ही आरपारची लढाई आहे. समजून जाईल की जरांगे पाटलांना फक्त आपण एक संख्येच्या बाबतीमध्ये दाखवतो की कोट जमलेत, 2 कोट जमलेत. मग मतदानातून जर आपण रोष दाखवून दिला नाही तर समाज आपला भरकटलेला हे 100% सिद्ध होऊन जाईल. त्याच्यामुळे समाजानं ही एकजुटीनं विरोध करणं, जो नेता आपल्या आरक्षणाची उघडपणे बाजू मांडेल, लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, गावात फिरताना असेल, चावडीवर बसताना असेल, त्याच्याशी पाठीमागं 100% उभा राहावा आणि आपल्या समाजासाठी थोडंसं आपलं देणं लागतंय एवढं भान ठेवून आपण वागावं, एवढी विनंती आहे. आता मनोज जरांगे पाटील मुंबईला गेले, वाशीमध्ये त्यांना अडवण्यात आलं, म्हणजे वाशीला थांबले. ते वाशीला थांबलेले असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना एक अधिसूचना दिली, अध्यादेश दिला की सगळे सोयऱ्याचा कायदा आम्ही पारित करू. नंतर त्यांनी आरक्षण दिलं. छत्रपतींची शपथ घेतली होती दसरा मेळाव्यामध्ये की मी मराठा समाजाला न्याय देणार.
आणि ते शपथ त्यांनी पूर्ण केली, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. आमची मुळात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुठं मराठा समाजाची दिशाभूल केली असं वाटतंय का एक मराठा युवक म्हणून? आमची मुळात 10% आरक्षणाची मागणी नव्हतीच. हे पायरी तयार करायला लागलेत 16%वरनं 13%, 13%वरनं 10%. आता आणखीन ह्यांचं सरकार आल्यावर मधात जर कुणी जर पिटिशन दाखल केलं आणि आमचं हे दिलेलं आरक्षण जर समजा कोर्टानं आम्हाला नाही दिलं, परत आणखीन 7%वर आणतील, उद्याच्याला 2%वर आणतील. असं कसं जमणार आहे? जी मूळ मागणी आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करणे, त्याच्यापासून मुख्यमंत्र्यांनी समाजाला फार दूर अशा ठिकाणी आणून उभा केलंय की मुख्यमंत्र्याविषयी जे आमच्या समाजामध्ये प्रेम तयार झालं की आज आमच्या समाजाला एकनाथ शिंदे मराठा आहे म्हणून आरक्षण देऊ शकतील असं आम्हाला वाटत होतं. त्याच्यापासून फार लांब असं समाजाला उभा केलेला आहे आणि 100% एकनाथ शिंदे साहेबांनी ही समाजाचा रोषाला सामोरं जावं लागणार आहे. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस समजेल एकनाथ शिंदे साहेबांनी की आपण फार मोठी चूक केली. त्यांचं राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी ठेवावं, समाज म्हणून स्वतः समाजातला एक भाग म्हणून त्यांनी समाजाकडे बघून अध्यादेश काढावा ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे. विजयानंद अर्जुन मडके, मोहात. लोकसभा निवडणूक लागणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या सरकारकडून होणाऱ्या खासदाराकडून एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा? माझ्या मते हे येणारे आता दोन्ही पण एक राणा पाटीलच्या मंडळी, अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर. तर आज ह्या भारतामध्ये जे मागासलेला जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्हा ओळखला जात आहे, ह्याला कारणीभूत फक्त हे यांचं खानदानच आहे. राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे एकाच घरातले. आता ह्यांचं जे घरातलं भावकीतले वैमसने ही जिल्ह्यावर दोन्ही पण दाखवतात. माझ्या मते काय दोघांना बी काय जिल्ह्याचा विकास केलेला नाही. जर अर्चना पाटलानं बी केला तिला तर काय अक्कल बी नाही. एक ZP अध्यक्ष राहिलेली, ते बी एक गनिमी कावा करून. आणि ओमराजे ही थोडं एक वडिलाच्या ह्याच्यामुळे थोडं आलेले आणि त्यांच्यापेक्षा माझ्या मते थोडं ओमराजे बरे आहेत की थोडं बाबा ती काय काम तर करीत नाही. कार्यकर्त्याचं काय असेल फोन उचलणं, ही लोकाला काय असतंय फक्त फोन उचलणं. त्याच्यामुळं ह्या दोघांवर तर माझं तर मी तर नोटालाच मतदान करणार आहे, कारण मला दोघं बी आवडणार नाही. राहिला विषय हा एक मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणामध्ये आम्ही मोहातले 90% लोक हे मनोज दादा जरांगे जे सांगतील त्याप्रमाणेच मतदान करणार आहे. पण मनोज दादा जरांगाने असं आवाहन केलेलं आहे की मी काय तुम्हाला सांगणार नाही, कारण का ही लोकसभा ही काय मी तुम्हाला बोलणार नाही कोणाला करायचंय करा. आम्ही विधानसभेला आमदार म्हणून जरांगे पाटलाचं जर दिलं नाही सगळे सोयऱ्याचा कायदा त्याच्यामध्ये, पण आम्ही बी मराठा आहेत, आम्हाला बी कोणत्या शासनानं ताप दिलाय, कोणचं दिलंय. त्याच्यामुळं आम्ही त्यावेळेस जी आमच्या मराठा आरक्षणाला जी ताप दिलेला आहे, की सरकार असो, सरकारच्या विरोधातले विरोधी पक्षातले असो, त्यांना आम्ही मराठा समाज म्हणून, आम्हाला काही जरांगे पाटलांनी सांगितलं ह्यालाच पाडा म्हणून, पण मराठा समाज म्हणून आम्ही जी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे त्याला पाडणार आहे. आणि त्यातले त्यात ह्या धाराशिव जिल्ह्यातले राणा पाटील हा महाशय आज ह्या धाराशिव जिल्ह्याच्या जनतेच्या जीवावर, तेरणा ट्रस्टवर पैसा ना पैसा कमवून मोठा झालेला ह्या माणसाला ह्या मराठा समाजानं मोठं केलेलं आहे. त्यानं वेळोवेळा नेऊन टाकलाय ते वैद्यकीय दवाखाना, पण इथं टाकलेला नाही. आणि नुसतं बोलतो की इथं मी कुठं MIDC स्थापन करतो, काय आज केलं का? त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चिमणी उभा केली कारखान्याची, तिथं उभाच आहे अजून ती बाकार अवस्थेमध्ये. तेरणा बी चालू केला, तसलाच घाण करून टाकलेला आहे. इकडं हावरगाव घेतलाय, ती बळ दाखवायला जनतेला की आम्ही कारखाना दाखवित आहोत. धाराशिव घेतला, त्या CSP ला ताप देऊन CSP ला इकून टाकला. ह्याची राणा पाटील म्हणजे फक्त इम्यामुळे पळत आहेत, त्याची अवकाश सुद्धा नाही की धाराशिव जिल्ह्याचा त्यानं विकास केलाय म्हणायला. त्यानं माझ्या पुढं समोरासमोर यायचं आणि विचारायचा प्रश्न राणा दादाने की मी जिल्ह्यासाठी काय केलंय. तो पट्ट्या फक्त इमा आणल्याशिवाय दुसरं काय केलेलं नाही. मात्र ती परभणीचा आमदार बी आणतंय, त्याच्यात काय केलेलं नाही. तू फक्त धाराशिव जिल्हा खायचंच काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बी ओमराजे बी तीच गत आहे. त्यानं काय नाही, DCC बँक ह्या भाऊभावानंच लुटलेली आहे. DCC बँकेत ह्या गोर गरिबांना ठेवलेले आहेत. त्या ट्रॅक्टर त्यानं देऊन ते ट्रॅक्टर ती मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही बी उमेदवार माझ्या पसंतीची नाहीत, म्हणून माझं नोटाला मतदान आहे. आणि राहिला विषय ह्या राणा पाटलानं मराठ्याचं तर कधी कल्याणच केलेलं नाही. तर ज्यावेळेस आमच्या अंतरावली सराटीला आया बहिणीवर लाठीचार झाला त्यावेळेस त्याला नाही काळा दिवस आठवाला की बाबा आज मराठ्यावर लाठीचार झालाय, काळा दिवस म्हणावा. नाही, ज्या दिवशी जरांगे पाटलावर एवढा अत्याचार झाला त्यावेळेस तेच म्हणले ना मी सागर बंगल्यावर चाललोय, लोकशाहीनं चालले होते ना. तर या राणा पाटलाला काळा दिवस दिसला त्या दिवशी. म्हणून सकल धाराशिव जिल्ह्यातील मराठा, बार्शी तालुक्यातल्या मराठ्यानं, औसा निलंगा तालुक्यातल्या मराठ्यानं लक्षातच ठेवायचंय. हा काळा दिवस मानलाय ना, त्याला आपण लोकसभेमध्ये काळा दिवस दाखवायचा. लोकसभा निवडणूक लागणार आहे.
तर एक शेतकरी म्हणून सरकारकडे काय अपेक्षा आहे? का नाही या सरकारनं शेतकऱ्याचा तो खोटा रूप केलेला आहे. ते काय आहे याचं पक्ष आता हे ओमराजे थोडं सरस राखेल ते बी कसं एक मराठा आरक्षण ह्या विषय जरांगे पाटलाच्या हिशोबामुळे थोडं सरस राखेल. नाहीतर काय नाही की काय म्हणजे ओमराजेचं बी एवढं कौतुक करायसारखं नाही आणि राणा पाटलाचं दोन्ही. सरस का राहतील? हे काय मराठा आरक्षणच्या मुद्द्यामुळे बीजेपी आणि बीजेपीच्या मित्र पक्षाला मतदान हे मराठा समाज करणार नाही असं ठरवलेलंच आहे. त्याच्यामुळे हे ओमराजेचं थोडं फारड जड राहील. आज शेतमालाला भाव नाही, काहीच नाही. आज सोयाबीन असेल किंवा शेतकरी एक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतो, दुधाला भाव नाही. नाही. मग एक शेतकऱ्याचं आर्थिक गरजा कसं सध्या पूर्ण करतो तो मालाला भाव नाही तर? का अडचणीला प्रत्येकाच्या म्हणजे आणि ही दुष्काळाची परिस्थिती धाराशिवला अनुदान मिळते, वाशीला अनुदान मिळते, पुन्हा ह्या कळंब तालुक्यालाच नाही. म्हणजे सगळं खुनशी राजकारण चालू आहे ना. अनुदानाचा मुद्दा इतर कैलास पाटील आमदार आहे, कैलास पाटील कळंब तालुक्याचं आवर्जून शिंदे गटाचा आपलं त्या ठाकरे गटाचा आमदार असल्यामुळं कळंब तालुका वगळला अनुदानाला. ह्याचा बी राग आहे ना जनतेच्या मनात. मराठा आरक्षणाचा फटका अर्चना पाटील यांना बसेल. बसणार 100%, 101% बसणार. काळा दिवस जसं त्यांनी लाईव्ह करून सांगितलं होतं काळा दिवस साजरा करायला, मग जनता बी काळा दिवस दाखवेल ना. जनतेला बी कळतंय ना. असं कसं मग गप्प तरी बसायचं ना. तुमच्या जण नाही पाठिंबा देणं होत नाही, गप्प बसायचं. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आजही मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे का? 101% अख्खं गाव आहे त्यांच्या पाठीमागं. 108 गाड्या मावटून गेल्या होत्या जरांगे पाटलाच्या कार्यक्रमाला अंतरवले. म्हणजे बघा 24 का 14 तारखेला 108 गाड्या मावटून गेल्या. 14 ऑक्टोबरला हा सभेला 108 गाड्या बरोबर पैसे कुठला राजकीय पुढाऱ्याचा 1 रुपया नसताना सुद्धा मावटून तेवढ्या गाड्या गेल्या. काय नाव? रवी मडके. गाव? हा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, एक शेतकरी म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? सरकारनं ह्या अपेक्षा तर काहीच पूर्ण केलं नाही. त्या पीक विम्याच्या बाबतीत बी 1 जणाला दिला तर 10 जणाला नाही. पण ह्या पीक विम्याच्या ह्याच्यात 6 मंडळ वगैरे त्याच्यामध्ये पण आता विमा दिला काही जणाला दिला काही जणाला नाही. हे असला बट्ट्याबोळ आहे. 1 जणाला देतात 50,000, 2 हेक्टर वाल्याला देतात 18,000, 3 एकर वाल्याला देतात 47-48,000. हे सरकारचा काय कारभारच काळा नाही. सोयाबीनचा भाव तर पाडून ठेवला त्यांनी. 4,000 रुपयाच्या वर काय सोयाबीनचा भाव नाही. कसं शेतकऱ्यांनी जगायचं आणि काय करायचं? खर्च कसा आणि भागतो शेतकरी? समजा शेतमालाला भाव नाहीये, दुधाला भाव नाहीये, तर काय मग त्याच्या आर्थिक गरजा कसं पूर्ण करतो? बँकाचं कर्ज काढू परेशान आहे. बँका आता ह्या मार्च एंडला दारात येऊ बसायला लागली. कसं भरायचं कर्ज? पिकाला भाव नाही, दुधाला भाव नाही, जगाचेच अवघड केले आहे आता. शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकरी सारखं म्हणतं की हे शेतकऱ्याचं सरकार आहे की आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा देतो, शेतकरी सन्मान निधी देतो, तर काय शेतकऱ्याचं सरकार आहे का? अहो ती 1 रुपयात विमा दिला मग तुम्हाला सांगितलं ना 1 जणाला देतात 10 जणाला चालतात. मग ती 1 रुपयात देऊन उपयोग काय आहे त्याचा? असलं करायला लागलं हे सरकार. ह्या सरकारचं काहीच काम चांगलंच नाही काही. तर लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे, तर कुणाचं पारड जड राहील? ओमराजे. काय कारण? ते सर्वसामान्य माणसाची कामं करते, फोन उचलते का लाईटीचा प्रॉब्लेम असला फोन केला डीपी द्यायला लावते. हे राणा पाटलाच काय फोनच उचलित नाही. एक पण त्यांच्या पियकडे फोन असतो ते फोनच उचलित नाही कधी.